नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आपण अगदी वेगवेगळे भरपूर असे वाळवणाचे अगदी छान नवीन प्रकार आपण बघितले. तसंच आज आपण वाळवणाचा अगदी छान सोप्यातला सोपा प्रकार बघणार आहोत. तो म्हणजे बटाटा साबुदाण्याचे अगदी छान असे पारदर्शक असे आपले पळी पापडाची रेसिपी बघणार आहोत. बघू शकाल अगदी छान असं आपला खुसखुशीत अगदी कमी तेलकट आणि अगदी छान चविष्ट असे आपले पापड रेसिपी तयार झाली. चला आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेमध्ये अगदी छान असे पळी पापड कसे बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. फक्त कुकरची एक शिट्टी होतात अगदी छान असे आपला पापड हा तयार होईल. तर सर्वात प्रथम आपण पापड बनवण्यासाठी लागणारे साबुदाणे भिजवून घेणार आहोत. हे साबुदाणे कमीत कमी 3 ते 4 तास भिजवून घेतले तरी काही हरकत नाही आणि पूर्ण रात्रभर पण भिजवून घेतला तरी काही हरकत नाही. जर आपल्याला वेळ नसेल, अचानक आपल्याला बनवायचं ठरलं तर 2 तास अगदी उकळत्या गरम पाण्यामध्ये भिजवून घेतले तरी काही हरकत नाही. लगेच यात मी साबुदाण्यांना 1 वाटी साबुदाणा घेऊन त्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि साबुदाणा बुडेपर्यंत आपण मी साबुदाणा जसा भिजवून घेतो अगदी तसंच आपण ह्या साबुदाण्यांना भिजवून घेणार आहोत. तर साबुदाणा भिजेपर्यंत इतपत पाणी घालून लगेच आपण हा साबुदाणा रात्रभर भिजवून घेणार आहोत. तर वेळ नसेल तर 3 ते 4 तास भिजवून घेतला तरी काही हरकत नाही. तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकाल अगदी छान असा आपला मऊसूत असा आपला साबुदाणा हा भिजून तयार आहे. साबुदाण्यांमध्ये पाणी कमी जास्ती झालं तरी काही हरकत नाही. आता आपला साबुदाणा अगदी परफेक्ट मऊसूत शिजून तयार झाला आहे. त्यानंतर 1 वाटी साबुदाण्यासाठी इथे मध्यम आकाराचे 2 बटाटे घेऊन त्यांचं मी साल हे काढून घेतले. बटाट्यांचं प्रमाण आपण कमी जास्ती आवडीनुसार करून घेऊ शकतो. जर बटाटे आपल्याला जास्ती आवडत असतील तर जास्ती घातला किसतेचा तरी काही हरकत नाही. नेहमी आपण खोबरं वगैरे आलं किसून घेतो त्या किसणीच्या साहाय्याने अगदी छान लांब सडक असा आपण आता किस हा तयार करून घेणार आहोत. जर आपल्याकडे किसणी काही नसेल किसून घेण्यासाठी डायरेक्ट अगदी बारीक असं आपण सुरीच्या सहाय्याने बारीक असा किस तयार करून घेतला तरी काही हरकत नाही. अशाच पद्धतीने मी संपूर्ण किस तयार करून घेतला आहे. ह्या किसला आपण 2 ते 3 पाण्याने अगदी स्वच्छ असं धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर किस बुडेपर्यंत पाणी घालून आता आपण ह्या भांड्यामध्ये ठेवून देणार आहोत, जेणेकरून ह्यामुळे आपला किस काळा किंवा लालसर होणार नाही. लगेच साईडला गॅसवरती कुकर गरम करून घ्यायचा. कुकर गरम करून झाल्यानंतर ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजून घेतला होता त्याच वाटीने बरोबर 3 वाटी आपण पाणी आता यामध्ये टाकून घेणार आहोत. अजिबात आपलं पाणी हे जास्ती कमी अजिबात होणार नाही. बरोबर इथे मी 3 ते 3.5 वाटी पाणी हे मोजून घेतले. जर का पाणी मोजून घेतलं असेल तर तेवढं पाणी आपण घालून घ्या. त्यानंतर पाणी हे अगदी छान असं उकळू द्यायचं. त्यानंतर लगेच त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. मीठ हे पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर लगेचच आपण भिजवून घेतलेला साबुदाणा हा यामध्ये मिक्स करून घेऊया. आता भिजवून घेतलेला संपूर्ण साबुदाणे हे मी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता आपले साबुदाणा फक्त आपण 1 ते 1.5 मिनिट याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अगदी छान असा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर पाण्यामध्ये लगेच यामध्ये आपण जो किस करून घेतला होता तो देखील आपण यामध्ये टाकून घेऊया. हीच प्रोसेस तुम्ही पातेल्यामध्ये देखील करून घेऊ शकता, कढईमध्ये. फक्त त्याला वेळ जास्ती लागतो. यामध्ये काय असतं, कुकरमध्ये मंद आचेवरती 1 शिट्टी करून अगदी परफेक्ट आपला साबुदाणा बटाटा हा शिजून होतो. अजिबात पातळ होत नाही मिश्रण किंवा अगदी जास्ती घट्ट देखील होत नाही आणि आपल्या बटाट्याचं किस किंवा साबुदाणे देखील अजिबात ओव्हरकुक होत नाही. अगदी आपल्याला पाहिजे तसंच मिश्रण आपलं अगदी परफेक्ट असं तयार होतं. तर मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतले. मिक्स करून झाल्यानंतर लगेच आपण आता याचं झाकण लावून मंद आचेवरती याची 1 शिट्टी आपण करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकाल आता आपली मंद आचेवरती मी 1 शिट्टी करून घेतली. त्यानंतर लगेच झाकण उघडून दाखवते. अगदी परफेक्ट असं आपलं मिश्रण हे तयार झालं आहे. अजिबात घट्टसरही नाही आणि पातळही नाही. आपण अगदी गरम गरम देखील याचे पापड हे टाकायला घेणार नाही आहोत, म्हणून थोडंसं आपण याला गार होऊ देऊ आणि त्यामुळे थोडंसं जर आपल्याला पातळ दिसत असेल, सैलसर वाटत असेल तर थोडं गार झाल्यावरती अगदी बरोबर याचं मिश्रण हे तयार होतं. तर बटाट्याचं किस देखील अगदी परफेक्ट असा आपला शिजून तयार झाला आहे आणि यामध्ये अगदी छान चटपटीत चव येण्यासाठी आपण ह्या स्टेपला आता यामध्ये चिली फ्लेक्स हे घालणार आहोत. ज्यावेळेस मीठ घातलं त्याच वेळेस बरेच जण चिली फ्लेक्स किंवा जिरे वगैरे वापरतात. जर तुम्ही खात असाल उपासाला जिरे घातलं तरी काही हरकत नाही.
तर सर्वात प्रथम आपण यासाठी यामध्ये चिली फ्लेक्स घातल्याने तर याचा पापडांचा कलर पूर्णपणे काळपट असा तयार होतो, म्हणून सगळ्यात शेवटी पूर्ण प्रोसेस झाल्यावरती चिली फ्लेक्स घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडं आपण आता याला गारू देऊ, यामुळे आपलं मिश्रण थोडं घट्टसर असं तयार होईल। तर थोड्या वेळानंतर बघू शकाल अगदी छान घट्टसर असं आपलं मिश्रण हे तयार झाले। चला आपण लगेच येतं आता पळी पापड करायला घेऊ। पापड करण्यासाठी इथे एक प्लॅस्टिकचा कागद घेतलाय, कागदाला आपण अजिबात तेल वगैरे लावलं नाही, डायरेक्टच आपण बनवून घेणार आहोत। अजिबात तेलाचा वापर न करता आज आपण पापड बनवणार आहोत। तेलाचा वापर केला ना त्यामुळे पापड हे लवकर वास मारतात, जास्ती वेळ आपले पापड हे टिकत नाही। आज आपण अजिबात तेलाचा वापर न करता भरपूर दिवस टिकणारे अगदी छान असे आपण पापड हे बनवणार आहोत। गरम गरम मिश्रण टाकल्यामुळे पापडांचा थोडा वास येतो, जे प्लॅस्टिकचा वास असतो तो वास आपल्या पापडांना लागतो आणि त्यामुळे आपला पापडांचा वास हा येतो। अजिबात पसरवण्याची गरज नाही, अगदी छान असं आपलं मिश्रण तयार झालं आहे। जर जास्ती घट्टसर थोडं झालं तर थोडं आपल्याला ते पापड पसरून घेऊयावं लागतं, आवडीनुसार लहान मोठे आता आपण पापड हे तयार करून घेऊया। तर अशाच पद्धतीने आता संपूर्ण आपण पापड हे तयार करून त्यांना 2 दिवस आपण उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत। फॅनखाली वाळवून घेतले तरी काही हरकत नाही। तो थोड्या वेळ वाळून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपले पापड हे तयार होतात। पुन्हा आपण ह्या स्टेपला काय करायचं, पापड हे काढून घ्यायचं, अगदी हळूवार व्यवस्थित काढायचं, वरती पापड प्रेस करायचं आणि खाली पण आपण कागद हा वळून घ्यायचा आणि अशाच पद्धतीने आपण पापड हा काढून त्याला उलटी साईड आपण तयार करून, यामुळे काय होतं लवकर आपले पापड सुकून होतात आणि एकसारखे अगदी छान पापड देखील आपले तयार होतात। अगदी परफेक्ट असे आपले पापड हे तयार झाले। दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकाल अगदी छान असा आपला पापड सुकून जेवढा दिसायला सुंदर दिसतोय तेवढा छान तीनपट फुलणारा आणि चविष्ट असा आपला उपासाचा हा साबुदाणा बटाटा पापड हा तयार होतो। पापड तळण्यासाठी साईडला गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करून घेतले, तर तेल गरम झाल्यानंतर मंद आचेवरती आपण पापड हा तळून घेऊया। अजिबात लाल वगैरे न पडता आणि कुठेही न तळे वगैरे जाता अगदी छान असा खुसखुशीत असा आपला साबुदाणा बटाट्याची पळी पापड हे तयार झाले। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल। तर अगदी छान असा आपला केस देखील दिसतोय आणि अगदी परफेक्ट असा आपला पापड हा तयार झाला। नक्की तुम्ही ट्राय करा, नेहमी दरवर्षी तुम्ही ह्या पद्धतीने पळी पापड नक्की बनवा।